ओके, तो डेटा तुम्ही काय करणार, व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ठेवणार. ठीक आहे. तर याला म्हणायचं डेटा टाईप म्हणायचं, ह्याला म्हणायचं व्हेरिएबल, आणि व्हॅर ही एक कमांड आहे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी, आणि हा तुमचा डेटा तुम्ही स्टोअर करून ठेवला. ठीक आहे. आता तुम्हाला नंबर टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याला नाव दिले गेलेलं आहे इंटिजर. जसे व्हॅर व्हेरिएबल एज आहे, आणि मी ह्याच्यामध्ये नंबर टाईपचा डेटा स्टोअर करणार आहे, म्हणजे त्याला नाव दिले गेलेले इंटिजर, आणि मी ह्याच्यामध्ये 40 लिहिलं. तर हे इंटिजर म्हणजे असा डेटा जे की नंबर टाईपचा डेटा आहे, पण त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल पॉईंट नाही येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचा डेटा तुम्ही ह्या एजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहेत. ओके. आणि जसं तुम्ही ह्याला प्रिंट केलं तर हे डायरेक्टली प्रिंट होणार इथे. जसं की प्रिंट एल इथे एज कॉमा नेम. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करणार, हा डेटा तुम्ही प्रिंट करणार इथे. ठीक आहे. सो जसं की मी इथं रन करणार, हे रन केल्याच्या नंतर इथे 40 आणि वेलकम इन गोलँग अशा प्रकारे तुमचं आउटपुट येऊन जाईल इथं. ठीक आहे. तर आता पाहूया आपण त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचा डेटा पाहूया आपण. व्हॅर इज एक्झिस्ट नावाचं व्हेरिएबल घेतलं मी, आणि त्याला लावलं बुल. तर बुल पण ही एक डेटाचा टाईप आहे. या टाईपचा डेटा ट्रू किंवा फॉल्समध्ये असतो. ठीक आहे. तो जो बी डेटा ट्रू किंवा फॉल्समध्ये असतो त्या डेटाला नाव दिलं गेलेलं आहे बुल. आणि जर तुम्हाला बुल टाईपचा डेटा स्टोअर करायचा असेल व्हेरिएबलमध्ये, तर तुम्ही त्याच्या पुढे काय डेटा टाईप लावणार, व्हेरिएबलच्या पुढे बुल लावणार. तर हे व्हेरिएबल आहे, तर ह्याच्या पुढे बुल लावलं म्हणजे हा फक्त बुलियन टाईपचा डेटा काय करणार, स्टोअर करणार, ज्याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू असणार. ठीक आहे. तुम्ही ट्रू किंवा याच्यामध्ये फॉल्स व्हॅल्यू काय करणार, स्टोअर करणार याच्यामध्ये. ठीक आहे. सो राईट नाव जसं मी प्रिंट करणार, तुम्ही इथे प्रिंट एल इज एक्झिस्ट इथं करणार तुम्ही, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं फॉल्स दिलेलं आहे, तर हे फॉल्स तुम्हाला आउटपुटमध्ये इथे दिसून येईल, इथं फॉल्स. ठीक आहे. या इथे फॉल्स म्हणून तुम्हाला इथे डिस्प्ले झालेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर डेटा टाईप आहे, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स म्हणून डेटा टाईप आहे. कॉम्प्लेक्स जो की तुम्हाला कॉम्प्लेक्स टाईपचा डेटा जर स्टोअर करायचा असेल व्हेरिएबलमध्ये, तर तुम्ही कॉम्प्लेक्स डेटा टाईप यूज करू शकता. तर व्हेअर मी जर कॉम्प्लेक्स CMP व्हेरिएबल तयार करतो, याचा डेटा टाईप आहे कॉम्प्लेक्स 128 हा डेटा टाईप वापरला मी इथे डेटाचा प्रकार. त्याच्यामध्ये मी डेटा 2+3i अशा प्रकारे डेटा मी काय करू शकतो, सेव्ह करू शकतो ह्या व्हेरिएबलमध्ये. हा एक डेटाचा फॉर्मॅट आहे, त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. तर हा एक डेटाचा टाईप आहे. हा टाईपचं नाव दिलं गेलेलं आहे कॉम्प्लेक्स 128, आणि हे नाव दिलं गेलेलं आहे व्हेरिएबलला, ज्याच्यामुळं काय होईल, व्हेरिएबलमध्ये या प्रकारचा डेटा काय होईल, आपण स्टोअर करू शकतो या इथे. ठीक आहे. आणि नाव मी इथं प्रिंट केलं, इथं प्रिंट LL आणि CMP केलं इथं, तर मला कॉम्प्लेक्स प्रकारचा डेटा काय होईल इथे डिस्प्ले होऊन जाईल इथे. रन केलं मी इथे, इथे हे कॉम्प्लेक्स नंबरचा डेटा इथं मला काय होईल, डिस्प्ले होऊन जाईल या मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, डेटा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करून ते कुठल्या टाईपचा डेटा व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा आहे हे डिफाईन करू शकतो. आता तुम्हाला वाटलं की मला माझा डेटा पॉईंटमध्ये स्टोअर करायचा आहे, तर पॉईंटमध्ये स्टोअर करणारा डेटा हा वेगळ्या टाईपचा असतो, त्याला फ्लोटिंग पॉईंट डेटा म्हणतो आपण. ठीक आहे. समजा माझ्याकडे डेटा आहे व्हॅर सॅलरी आहे, सॅलरी व्हेरिएबल आहे, आणि मला जे डेटा आहे या इथं, तर मला डेटा फ्लोट 64 म्हटलं, तर मी डेटा न्यूमरिकल डेटा पॉईंटमध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे. तर मला डेटा पॉईंटमध्ये स्टोअर करायचा असेल तर कुठला डेटा टाईप यूज करावा लागेल, व्हेरिएबलच्या पुढं फ्लोट 64 किंवा फ्लोट 32 डेटा टाईप मला यूज करावं लागेल इथं. ठीक आहे. जसं की इथं व्हॅर वेजेस फ्लोट 32 हा 4 बाईट मेमरी यूज करतो इथे 6.50, आणि हा त्याचा डबल फ्लोट 64 हा 8 बाईट मेमरी यूज करतो डेटा स्टोअर करण्यासाठी. तर मला पॉईंटमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर हा डेटा कुठल्या टाईपचा आहे, फ्लोट 64 टाईपचा आहे डेटा, आणि फ्लोट 32 टाईपचा डेटा आहे. तर अशा प्रकारचा डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे व्हेरिएबलमध्ये, तर तुम्ही व्हेरिएबलच्या पुढे डेटा टाईप अशा प्रकारचा यूज करू शकता, जेणेकरून त्याच प्रकारचा डेटा त्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल इथे. ठीक आहे. आता मी इथं प्रिंट करणार, प्रिंट LL जसे की सॅलरी इथं प्रिंट केले मी, आणि त्याच्यानंतर प्रिंट LL
println wages. ठीक आहे. तर जसं की मी हे रन करतोय ते तर तुम्हाला हा दोन्ही प्रकारचा डेटा इथं काय होईल प्रिंट झालेला दिसून येईल इथं सायंटिफिक फॉर्मॅटमध्ये. ओके, फ्लोटचा डेटा आणि इथे याचा डेटा. ठीक आहे, अशा प्रकारे डेटा तुम्हाला काय होईल इथे डिस्प्ले होऊन जाईल इथे. ठीक आहे, तर हे झाले तुमचे डेटाचे प्रकार झाले गोलँगमध्ये. हां, तर काही प्रॉब्लेम नाही ना. हां, हे माझं सायंटिफिक फॉर्ममध्ये दाखवलं आहे ना. तुम्ही कुठलं फंक्शन वापरलं प्रिंट करताना? ओके, तर इथं मी नुसतं प्रिंट एल वापरलं तर इथं वापरायचं होतं FMT.println. आता हे जे आहे ना हे इथं हां असे तर FMT पॅकेज आहे .println फंक्शन आहे त्याचं. हे println फंक्शन वापरायला पाहिजे FMT पॅकेटचं. आणि इथं मी CMP केलं कॉम्प्लेक्स इथं इथे. आणि आता मी इथं रन करतो CLS आले इथं 2+3i. ओके, तर हे FMT पॅकेजचं फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. ठीक आहे, इथं पण आपण तीच मिस्टेक केलेली आहे. इथं आपण डायरेक्ट println वापरलं आहे, पण इथं FMT पॅकेजचं वापरायचं आहे FMT.println. हां, FMT पॅकेज आहे स्पेशली डेटा प्रिंट करण्यासाठी. फॉर्मॅटिंग म्हटलं जातं त्याला. डेटा प्रिंट करण्यासाठी फंक्शन प्रोव्हाइड करतं ते. ठीक आहे, वेजेस आणि सॅलरी म्हटलं तर डायरेक्टली ते इथं दाखवतात आपलं वेजेस आणि सॅलरी. इथे वेजेस आणि ही वेजेस ही सॅलरी 2+i हे अशा प्रकारचा डेटा ते दाखवतो याच्यामध्ये. ठीक आहे नागेश, समजते का तुला? ओके, तर अशा प्रकारचे हे डेटा टाईप्स आहेत. तर डेटा टाईप्स सगळं काही ह्या डेटा टाईप्सवर डिपेंड आहे तुमच्या, की डेटा टाईप्स ही तुमच्या डेटा टाईप्सवर ही तुम्ही डेटा टाईप एकदा तुम्हाला समजले डेटाचा प्रकार, की डेटा टाईप बदलला की त्यावरले ऑपरेशन बदलतात. तर तुम्हाला डेटा टाईपनुसार ऑपरेशन वेगवेगळे बदलायचे, तर वेगळे ऑपरेशन करायचे. त्यासाठी डेटाला तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे अंडरस्टँड करून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सो राईट नाव हिअर आता हे झाले तुमचे डेटा टाईप. ओके, आता आपण पाहूया ऑपरेटर पाहूया इथे. ऑपरेटर. ओके, so operator का है? It is a symbol है. Okay, that has a special meaning. And it perform operation on a data. ठीक आहे, तर ऑपरेटर म्हणजे काय आहे इथं आपण याचे व्हेरिएबल अनोटेशन पाहिलं आपण इथे नंबर 5, 6. ठीक आहे, तर इथे आपण व्हेरिएबल अनोटेशन पाहिलं. ऑपरेटरच्या आधी आपण व्हेरिएबल टाईप इन्फरन्स पाहूया. व्हेरिएबल टाईप इन्फरन्स व्हेरिएबल टाईप इन्फरन्स पाहूया आपण. ठीक आहे, आता ऑपरेटर हे बाजूला ठेवूया. व्हेरिएबल टाईप इन्फरन्समध्ये याच्या आधी आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं होतं टाईप अनोटेशनमध्ये. व्हेर कीवर्ड, व्हेरिएबलचं नाव, डेटा टाईप जसं की स्ट्रिंग, आणि इथं आपण व्हॅल्यू दिली होती वेलकम. अशा प्रकारे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं होतं. ठीक आहे, पण व्हेरिएबल रेफरन्समध्ये इन्फरन्समध्ये काय होतं, तुम्ही फक्त व्हेर कमांड लिहिता आणि व्हेरिएबलचं नाव लिहिता आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकता. तुम्ही इथं डेटा टाईप काही मेन्शन करत नाही आहे. तर याचा अर्थ काय होतं की ह्या एजचा इम्प्लिसिट डेटा टाईप काय होतो इंटिजर होतो. का तर एजमध्ये कुठल्या प्रकारची व्हॅल्यू आहे, इंटिजर प्रकारची व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे इंटिजर एज आहे
एजचा इम्प्लिसिट डेटा टाईप काय झाला, इंटिजर झाला. तर याच कन्सेप्टला म्हणायचं टाईप इन्फरन्स म्हणायचं. ठीक आहे. तर टाईप इन्फरन्सचा अर्थ हे होतो की व्हेरिएबलच्या आतमध्ये जी व्हॅल्यू तुम्ही स्टोअर केली बेस ऑन दॅट व्हॅल्यू त्या व्हेरिएबलची डेटा टाईप डिटरमाइन केला जातो, त्यालाच म्हणायचं टाईप इन्फरन्स म्हणायचं. ठीक आहे. तर इथं एज आहे, एज इक्वल टू 50 केलं मी, तर हे एजचा डेटा टाईप ऑटोमॅटिकली इंटिजर झाला. आता तुम्ही एजमध्ये दुसरी कुठली व्हॅल्यू स्टोअर नाही करू शकत शिवाय इंटिजरच्या. जसं मी वेलकम टाकलं इथं, तर हा घेणार नाही. ओके. हा फक्त आता इंटिजर व्हॅल्यूच घेईल ही. तर जरी अशा प्रकारे मी ही व्हॅल्यू मॉडिफाय करू शकतो आणि प्रिंट करू शकतो. ह्या इथे fmt डॉट println एज, आणि मी त्या एजला काय करू शकतो, प्रिंट करू शकतो अशा प्रकारे. ठीक आहे. एज इथं एक एरर आलेला आहे, इथं एरर आलेला आहे जे की म्हणते नेम तुम्ही वापरले पण त्याला यूज नाही केला आपण. ठीक आहे. तर त्याला आपण कमेंट आउट देऊया आणि प्रोग्राम पुन्हा रन करूया यहाँ पे इथे. तर आउटपुट 80 इथं आलेलं आहे, आउटपुट 80. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जो भी कॉन्सेप्ट आहे त्याला आपण म्हणायचं टाईप इन्फरन्स म्हणायचं. ठीक आहे. तर टाईप इन्फरन्समध्ये काय होतं की तुम्ही डेटा टाईप मेन्शन करत नाहीत, डायरेक्टली व्हेरिएबलमध्ये तुम्ही व्हॅल्यू टाकता आणि ती जी व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये टाकलेली आहे त्याच व्हेरिएबलच्या व्हॅल्यूच्या टाईपनुसार त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप ठरला जातो. यालाच म्हणायचं टाईप इन्फरन्स म्हणायचं. ठीक आहे. सो आता आपण पाहूया इथे 7 डिक्लेअरिंग मल्टिपल व्हेरिएबल. ठीक आहे. आता तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकता. याच्यामध्ये कसे करायचे आता आपण पाहूया. डिक्लेअर मल्टिपल व्हेरिएबल. ठीक आहे. तर जसं की माझ्याकडे व्हेरिएबल आहे इथे व्हॅर एक्स कॉमा वाय कॉमा झेड हे व्हेरिएबल आहे माझ्याकडे. ठीक आहे. मला याला व्हॅल्यू द्यायची, एक्समध्ये 10 टाकले, वायमध्ये 20 टाकले आणि झेडमध्ये 30 टाकले. तर मी काय केलं इथे मल्टिपल व्हेरिएबल इथे काय केलं डिक्लेअर केले इथे मल्टिपल व्हेरिएबल आणि त्यांच्यानुसार मी व्हॅल्यू त्याच्यामध्ये टाकून दिल्या. एक्समध्ये काय केलं 10 टाकले, वायमध्ये काय केलं 20 टाकले, झेडमध्ये काय केलं 30 टाकले मी. ठीक आहे. तर इथे मी मल्टिपल व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि त्यानुसार मल्टिपल व्हॅल्यू पण त्याच्यामध्ये मी टाकून दिल्या. नाव मी प्रिंट करतो इथे println fmt डॉट println z कॉमा वाय कॉमा एक्स कॉमा वाय कॉमा झेड अशा प्रकारे मी त्या व्हॅल्यू काय केल्या आता प्रिंट केल्या इथे. ठीक आहे. जसं पण मी ह्याला रन करतो इथे, तर इथे त्याच्या व्हॅल्यू ऑटोमॅटिकली आल्या. तर तुम्ही अशा प्रकारे व्हेरिएबल काय करू शकता डिक्लेअर करू शकता तुम्ही इथे. ओके. तर आता इथे तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल ऑफ अ सिंगल टाईप डिक्लेरेशन करू शकता. इथे 8 मल्टिपल व्हेरिएबल ऑफ अ सिंगल टाईप ठीक आहे. तर मल्टिपल व्हेरिएबल तुम्ही सिंगल टाईपनुसार डिक्लेअर करू शकता तुम्ही. जसं की मला इथे व्हेरिएबल डिक्लेअर करायचं इथे व्हॅर मला इथं नेम इथं डिक्लेअर करायचं नेम सिटी आणि कॉमा इथं ॲड्रेस मल्टिपल व्हेरिएबल आणि ह्याचा सगळ्यांचा डेटा टाईप स्ट्रिंग अशा प्रकारे मी इथं डिक्लेअर करू शकतो मी. तर हे सगळे कोणत्या टाईपचे झाले स्ट्रिंग टाईपचे झाले. याच्यामध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा मी स्टोअर करू शकतो. जसं नेम इज इक्वल टू सारिका, त्याच्यानंतर आहे सिटी इज इक्वल टू पुणे आणि ॲड्रेस इज इक्वल टू औरंगाबाद. ठीक आहे. अशा प्रकारे मी डेटा स्टोअर केला आणि इथं मी fmt डॉट println करून क्षणाला प्रिंट करू शकतो. println इथे println नेम कॉमा सिटी कॉमा ॲड्रेस. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथं प्रिंट करू शकतो मी इथे. ओके.
तर मल्टिपल व्हेरिएबल मी डिक्लेअर केले अंडर सिंगल डेटा टाईपमध्ये आणि सगळ्या व्हेरिएबलला तो डेटा टाईपचा डेटा मी अप्लाय केला आणि इथे प्रिंट करून टाकलं मी इथे. ठीक आहे, तिथं रन केलं मी इथे. रन केल्याच्या नंतर यात इथं सारिका पुणे औरंगाबाद हे डेटा माझा प्रिंट झाला इथं सक्सेसफुली. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी काय करू शकतो, व्हेरिएबल अशाही प्रकारे डिक्लेअर करू शकतो इथे मी. ठीक आहे, आता आपण पाहूया ग्रुप व्हेरिएबल डिक्लेरेशन. ग्रुप व्हेरिएबल डिक्लेरेशन. ठीक आहे, आता तुम्ही व्हेरिएबल ग्रुपमध्ये डिक्लेअर करू शकता लाईक दिस, अशा प्रकारे. व्हेअर व्हेरिएबल नेम इथं ग्रुपमध्ये तुम्ही डायरेक्टली लिहू शकता, जसं नेम स्ट्रिंग, त्याच्यानंतर आहे एज इंटिजर टाईपचा, आणि त्याच्यानंतर आहे तुम्ही लिहू शकता सिटी स्ट्रिंग टाईपची. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही डेटा काय करू शकता, डिक्लेअर करू शकता तुम्ही इथे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एकाही कमांडमध्ये तुम्ही मल्टिपल व्हेरिएबल ग्रुपमध्ये डिक्लेअर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही डेटा पण देऊ शकता इथे, जसं लाईक की नेम आहे इथं राजू, ओके, एज आहे 30 आणि सिटी आहे पुणे. ठीक आहे, और इथे तुम्ही प्रिंट पण करू शकता fmt डॉट println, आणि इथे नेम प्रिंट करू शकता, एज प्रिंट करू शकता आणि सिटी प्रिंट करू शकता इथे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही प्रिंट करू शकता आणि ह्याला रन करू शकता. इथे रन केल्याच्यानंतर तुम्हाला आउटपुट इथे दिसून येईल इथे. ओके, इथे आउटपुटमध्ये एरर दाखवत होते, कुठंतरी इथे मिसमॅच आहे, ह्याला कमेंट आउट करावं लागेल आपल्याला. ओके, इथे आणि इथे ह्या इथे अजून एक आहे लाईन नंबर 22 लाईन नंबर दाखवते. मी सेव्ह केला नव्हता प्रोग्राम, सेव्ह करतो परत एकदा, आणि इथे आउटपुट आपल्याला दिसेल राजू 30 आणि पुणे. तर अशा प्रकारचं इथं आउटपुट आलेलं आहे, नेम राजू, एज 30 आणि पुणे हे. तर तुम्ही असे ग्रुप व्हेरिएबल पण काय करू शकता, डिक्लेअर करू शकता इथे ग्रुप व्हेरिएबल. ठीक आहे, तर ग्रुपमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करून पण तुम्ही प्रोग्रामिंग करू शकता गोलँगमध्ये. तुम्हाला अशा प्रकारचे व्हेरिएबल डिक्लेरेशन पण तुम्हाला अलाउड आहे. तर याला बोलायचं ग्रुप व्हेरिएबल डिक्लेरेशन यूजिंग अनोटेशन. मतलब इथे तुम्ही काय कराले, डेटा टाइप का इस्तेमाल कराले. ठीक आहे, तर तुम्ही ग्रुप व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकता यूजिंग टाइप इन्फरन्स. ग्रुप व्हेरिएबल डिक्लेरेशन यूजिंग टाइप इन्फरन्स. ठीक आहे, तर आता इथे तुम्ही काय करू शकता की इथे तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहात इथे ग्रुपमध्ये. तर डायरेक्टली तुम्ही अशा प्रकारे करू शकता इथे व्हेअर ग्रुप, जसं की नेम इथं डायरेक्टली व्हॅल्यू देऊ शकता तुम्ही राजू. त्याच्यानंतर आहे इथं एज इज इक्वल टू 30, डेटा टाईप न लिहिता, आणि इथं सिटी तुम्ही लिहू शकता तुम्हाला लिहायचं असेल तर, सिटी इज इक्वल टू पुणे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता. इथं टाईप इन्फरन्सचा वापर होतो, इथं डेटा टाईप यूज नाही केला जाते. जसं इथं डेटा टाईप वापरला गेला होता आपण, तर इथं डेटा टाईपचे काही संबंध नाही, ॲटोमॅटिकली बेस ऑन दिस व्हॅल्यू याची डेटा टाईप ठरल्या जाते. ठीक आहे, आता याच्यामध्ये स्ट्रिंग टाईपची व्हॅल्यू आहे, तर नेमचा डेटा टाईप ॲटोमॅटिकली स्ट्रिंग तयार झाला. ओके, याच्यामध्ये इंटिजर टाईपचा डेटा आहे, तो याचा ऑटोमॅटिक डेटा टाईप इंटिजर टाईपचा तयार झाला इथं. ठीक आहे, मग आपण तुम्ही इथे प्रिंट करू शकता fmt डॉट println और यहाँ पे नेम, एज अँड सिटी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, प्रिंट करू शकता इथे. गव्हर्नमेंट डॉट यहाँ पे राजू 30 पुणे, अशा प्रकारे इथे आउटपुट तुमचं आलेलं आहे. ओके,
राईट नाव आता आपण पाहूया ब्लँक आयडेंटिफायर. अकरा ब्लँक आयडेंटिफायर. ब्लँक आयडेंटिफायर. ठीक आहे. ब्लँक आयडेंटिफायरचा अर्थ काय होतो की गोलॅंगमध्ये एक प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवलं, जसं की मी इथं व्हॅर एक्स आणि ह्या एक्समध्ये स्ट्रिंग टाईपचा डेटा मी स्टोअर करणार आहे. आता हे व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवलं आणि प्रोग्राम रन केला तुम्ही, ओके, तर हा प्रोग्राम आउटपुटमध्ये काय करणार, एरर देणार. काय म्हणणार, व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवले पण त्याचा तुम्ही वापर केला नाही. तुम्हाला वापर करणं मस्ट आहे, पण कधीकधी सिच्युएशन अशी येते की तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवावं लागतं पण त्याचा वापर तुम्हाला आता नाही करायचा किंवा नंतर करायचा आहे. तर अशा वेळेस तुम्ही ब्लँक आयडेंटिफायरचा वापर करू शकता. तर ब्लँक आयडेंटिफायरला तुम्हाला जे व्हेरिएबल हाईड करायचं आहे त्याला अंडरस्कोर द्यायचं, इक्वल टू ते व्हेरिएबल असाइन करून देऊन टाकायचं त्याला. तर हे जे आहे अंडरस्कोर, हे ब्लँक आयडेंटिफायरला म्हटलं जातं किंवा ह्याला अनोनिमस व्हेरिएबल पण म्हटलं जातं. तर तुम्ही डायरेक्टली ब्लँक देऊन टाकायचं आणि ह्याला ती व्हेरिएबल असाइन केलं की तुमचा प्रोग्राम आता एरर देणार नाही, काही देणार नाही, तो स्मूथ रन होईल. आता तुम्हाला ती व्हेरिएबल यूज केलंच पाहिजे असं रिस्ट्रिक्शन होणार नाही. इथे जर मी हे जर काढलं तर इथे एरर येईल, ते म्हणून एक्स हा डिक्लेअर केलेला आहे पण यूज केलेला नाही आहे. गोलॅंगमध्ये जी पण गोष्ट तुम्ही लिहिता तिचा यूज झालाच पाहिजे, नाही झाला तर प्रोग्राम रन होत नाही. अनवॉन्टेड प्रोग्रामिंग गोलॅंग घेत नाही. ठीक आहे. तर गोलॅंगचं ही एक खासियत आहे, याच्यामुळे ही एक इफिशियंट आणि फास्ट लँग्वेज मानली जाते. तर तुम्ही जे वापरलं आहे त्याचा वापर करावाच लागेल तुम्हाला, पण मला त्याचा वापर नाही करायचा आहे, त्यामुळे मी काय करेल, अंडरस्कोर लिहून टाकल, इक्वल टू ते व्हेरिएबल त्याला पास करून टाकल. सो ह्याला म्हणायचं ब्लँक आयडेंटिफायर. काय म्हणायचं, ब्लँक आयडेंटिफायर. दिस इज कॉल्ड ॲज अ ब्लँक आयडेंटिफायर. तर असं पास केलं की तुमचं एरर इथं निघून जाईल त्याच्या प्रकारे. ठीक आहे. तर आज आपण एवढे पॉईंट आपण एवढे घेतलेले आहेत. ओके. सो राईट नाव हिअर युअर आयडेंटिफायर. ठीक आहे. सो राईट नाव युअर व्हेरिएबल चॅप्टर इज ओव्हर नाव. ओव्हर नाव. ठीक आहे. ओके सर, आजच्या पुरतं ठीक झालं हा चॅप्टर व्हेरिएबल. प्रॅक्टिस वगैरे करण्यापुरतं तुम्हाला जास्त बर्डन कशाला करा, दुसरा चॅप्टर स्टार्ट उद्यापासून करू फ्रेश. आज हा चॅप्टर ह्याचं कन्सेप्ट सगळे कळाले का तुम्हाला, सगळ्या प्रकारे अंडरस्टूड झालं, व्हेरिएबल डिक्लेअर कसं करायचं, काय करायचं. ठीक आहे.